Due to some technical problem and my mobile device problem, our lecture is interrupt. So we will continue in this next part of this vitamin chapter. Okay, so we will see the uses of this amla. Okay, so amla fruits are largely used in Indian medicines. So इंडियामध्ये जे डिफरंट मेडिसिन्स आहेत, आयुर्वेदिक मेडिसिन्स आहे, होमिओपॅथिक मेडिसिन्स आहे, त्याच्यामध्ये आमला जे आहे ते लार्जली यूज केलं जातं ॲज अन इन्ग्रेडियंट. ओके, so it is used as an acrid, diuretic, refrigerant and laxative. Okay, acrid in the sense it having a similar taste to that of pungent. Okay, then it is used as an diuretic, so these drugs which used to increase the flow of urine. ओके, अँड इट ऑल्सो यूज ॲज अन रेफ्रिजरंट्स. ओके, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी हीट इन्क्रीज झालेली असते ती हीट कमी करण्यासाठी ॲज अन रेफ्रिजरंट म्हणून आमलाचा यूज केला जातो. अँड ऑल्सो इट इज यूज ॲज अन लॅक्झेटिव्ह. ओके, लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग काय करतात, दे कॉजेस द एक्सपल्शन ऑफ बॉवेल कंटेंट. राईट, सो जी आय ट्रॅक्टमधलं जे कंटेंट आहे ते बाहेर टाकायचं काम लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग करतात. ओके, सो दिस आमला इज यूज ॲज अन ॲक्रिड, diuretic, refrigerant and laxative. So dried fruits are given in diarrhea and dysentery. सो जेव्हा डायोरिया अँड डिसेंट्री असते की ज्याच्यामध्ये फ्लुइडी असं स्टूल आहे ते फॉर्म होतं आणि बॉडीमधून बाहेर टाकलं जातं इन अनकंट्रोल वे. सो त्या कंडिशनमध्ये आवळ्याचे जे ड्राय फॉर्ममधले जे फ्रूट्स आहेत म्हणजे आवळा सुपारी जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. दे आर ऑल्सो ॲडमिनिस्टर्ड इन जॉन्डिस, डिस्पेप्सिया अँड ॲनेमिया. ओके, सो असे ड्राय फॉर्ममध्ये आवळा जो आहे तो जॉन्डिस, कावीळमध्ये डिस्पेप्सिया की जिथे पेप्सिन जे आहे ते सफिशियंट क्वांटिटीमध्ये बॉडीमध्ये सिक्रीट होत नाही आणि त्याच्यामुळे अपचन होतं. ओके, ॲनेमिया कंडिशन्स तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये बॉडीमधले जे रेड सेल्स जे आहेत, हिमोग्लोबिन जे आहे त्याची क्वांटिटी कमी होते. ओके, सो त्याच्यामुळे अलॉंग विथ दिस आयर्न कंटेनिंग कंपाऊंड हे जे आमला जे आहे ते ह्या केसेसमध्ये दिलं जातं इन द जॉन्डिस, इन डिस्पेप्सिया अँड इन ॲनेमिया. ओके, सो फ्रूट्स आर ऑल्सो यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ इंक्स, हेअर ऑइल्स अँड शॅम्पू. आवळ्याचे जे फळ आहे ते इंकच्या प्रिपरेशन्समध्ये, हेअर ऑइल्सच्या प्रिपरेशन्समध्ये, शॅम्पूच्या प्रिपरेशन्समध्ये यूज केलं जातं. ओके, अँड इट इज रिपोर्टेड दॅट फिक्स्ड ऑइल फ्रॉम द फ्रूट पॉजेस द प्रॉपर्टी ऑफ प्रमोटिंग हेअर ग्रोथ. ओके, सो तुम्ही टी व्हीवर ॲड्स बघितलेले आहे, डाबर आमला आहे, नूपूर हेअर ऑइल आहे की ज्याच्यामध्ये आवळा स्पेसिफिकली दाखवलं जातं, सांगितलं जातं बिकॉज दिस आमला विच हॅविंग अ प्रॉपर्टी दॅट इट पॉजेस द प्रमोटिंग द हेअर ग्रोथ. ओके, हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी आमला जो आहे तो त्याचे ॲक्शन शो करतो आणि त्याच्यामुळे जे डिफरंट हेअर प्रिपरेशन्स आहेत, हेअर ऑइल्स, शॅम्पूज, त्याच्यामध्ये आमला यूज केला जातो. सीड्स ऑफ द फ्रूट्स आर गिवन इन द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा अँड ब्रॉन्कायटिस. ओके, सो आवळ्याचे जे सीड आहे ते पण ॲज अॅन मेडिसन म्हणून यूज होतं कोणत्या कोणत्या डिसऑर्डर्समध्ये, तर अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस. ओके, सो अस्थमामध्ये काय होतं, दॅट पर्सन विच कॅन नॉट ब्रीथ इझिली. ओके, की श्वास जो आहे तो घेण्यामध्ये त्या पर्सनला डिफिकल्टी येते इन अस्थमा. अँड ब्रॉन्कायटिस इट इज नथिंग बट द इन्फ्लॅमेशन ऑफ दॅट ब्रॉन्काय ट्रॅक्ट. ओके, सो ब्रॉन्काय ट्रॅक्टचं इन्फ्लॅमेशन झाल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्या पर्सनला त्रास होतो. ओके, सो अशा केसेसमध्ये आमलाचं जे सीड आहे ते ॲज अॅन ट्रीटमेंट पर्पज यूज केला जातं. द लीव्ज आर यूज ॲज अॅन फोडर. ओके, सो आवळ्याचे जे लीव्ज आहेत, पानं आहेत ते ॲज अॅन फोडर म्हणून यूज केलं जातं, म्हणजे गाई गुरांसाठी अन्न म्हणून यूज केलं जातं. देन अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट अँड द फ्रूट इज विच इज ॲक्ट ॲज अॅन अँटीव्हायरल. ओके, म्हणजे फ्रूटचं जे अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट आहे, ओके, म्हणजे आवळा जर अल्कोहोलसोबत त्याचं जर एक्स्ट्रॅक्शन केलं तर हे जे एक्स्ट्रॅक्शन मिळतं विच इज यूज ॲज अन अँटीव्हायरल. ओके, सो अँटीव्हायरल म्हणजे काय, तर व्हायरल्सला किल करण्याची कॅपॅबिलिटी ज्यांच्यामध्ये असते त्यांना आपण अँटीव्हायरल म्हणतो. ओके, मग आवळा फ्रूटचे जे अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट असतात विच पॉजेस द अँटीव्हायरल प्रॉपर्टी. ओके, अँड इट इज पॉप्युलर ड्रग इन्ग्रेडियंट ऑफ त्रिफल अँड च्यवनप्राश चूर्ण. ओके, मग हे आयुर्वेदिक प्रिपरेशन्स आहेत. त्रिफळा चूर्ण तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये आवळा, हिरडा आणि बेहडाचं 3 पावडरचं मिश्रण असतं त्रिफळा चूर्णामध्ये. च्यवनप्राश तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खाल्लंसुद्धा असणार आहे.
सो इम्युनिटी बूस्टर म्हणून च्यवनप्रकाश यूज केला जातो आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी. च्यवनप्रकाश जे आहे ते आपण रोज ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो. अँड इट इज ॲन आयुर्वेदिक प्रिपरेशन. सो त्रिफळा चूर्ण आहे च्यवनप्रकाश जे आहे की ज्याच्यामध्ये ॲज अन इन्ग्रेडियंट म्हणून आवळा जे आहे ते यूज केलेला आहे. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ दिस आमला फ्रूट. ओके, सो आमला फ्रूटचे डिफरंट युजेस आपण बघितलेले आहेत. इट इज यूज ॲज अन डायुरेटिक, रेफ्रिजरंट, लॅक्झेटिव्ह, in diarrhea and dysentery, also administered in jaundice, dyspepsia, anemia, alcoholic extract. It is used as an antiviral drug. Okay, and popular ingredient for the त्रिफला and च्यवनप्रकाश चूर्ण. ओके, सो इथे आपला हा जो विटॅमिन चॅप्टर आहे तो संपलेला आहे. ओके, सो विटॅमिन्स आपण बघितलेला आहे. दीज आर द सबस्टन्स विच आर कन्सिडर्ड टू बी essential for maintenance of normal metabolic function of our body. Okay, and those are not synthesized into our human body and supplied from the outside sources. Okay, those are nothing but the vitamins. त्याच्यानंतर दोन टाईपचे विटॅमिन्स आहेत, वॉटर सोल्युबल विटॅमिन्स अँड फॅट सोल्युबल विटॅमिन्स. ओके, सो फॅट सोल्युबल विटॅमिन्स ADEK and water soluble vitamins that include vitamin B, that is B complex, and vitamin C. Okay, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की नॅचरल सोर्सेसपासून विटॅमिन्स कोणत्या कोणत्या ड्रगमध्ये अवेलेबल्स आहेत. तर कॉड लिव्हर ऑइल आहे, हॅलिबट लिव्हर ऑइल आहे विच कंटेन्स विटॅमिन A and D, शार्क लिव्हर ऑइल विच कंटेन्स विटॅमिन A, अँड ऑल्सो कॅरोट्स की ज्याच्यामध्ये कॅरोटीन असतं विच इज ॲन रिचेस्ट सोर्स ऑफ दिस विटॅमिन A, अँड आमला की ज्याच्यामध्ये विटॅमिन Cचा रिचेस्ट सोर्स आहे. ओके, देन ईस्ट विच इज यूज फॉर द फर्मेंटेशन ऑफ दिस ब्रेड. ओके, सो हे जे ईस्ट आहे विच इज ॲन रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन B12. ओके, मग नॅचरल सोर्सेसमधून दोन प्रोटोटाईप ऑफ ड्रग ॲज अन सोर्स ऑफ विटॅमिन आपण ह्या चॅप्टरमध्ये बघितलेले आहेत, शार्क लिव्हर ऑइल अँड आमला. ओके, सो आमलामध्ये शार्क लिव्हर ऑइलमध्ये आपण त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, मेथड ऑफ प्रिपरेशन, डिस्क्रिप्शन, सोल्युबिलिटी, स्टँडर्ड्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, आयडेंटिफिकेशन टेस्ट, युजेस आणि त्याचं स्टोरेज बघितलेलं आहे. ओके, आमलामध्ये सेम त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल सोर्स, कल्टिवेशन, कलेक्शन, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, एक्स्ट्रा फीचर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट अँड युजेस आपण बघितलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण आजचा चॅप्टर बघितला तर फार इम्पॉर्टंट आहे. दोनच विटॅमिन्स आहे. सो ह्याच्यावर हमखास एका विटॅमिनवर तरी क्वेश्चन्स असतो. डिफाईन विटॅमिन्स, define the classification of vitamins, write the classification of vitamins, and then write in detail about the amla or vitamin shark liver oil. Okay, किंवा मग स्पेसिफिकली सिनॉनिम विचारला जातं, त्याचा बायोलॉजिकल सोर्स विचारला जातो, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट, युजेस विचारले जातात. ओके, सो इट इज ॲन व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. ह्याच्यावर हमखास विटॅमिन्सवर क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे, असतोच. ओके, सो इथे आपला हा जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमधला जर कोणता पार्ट तुम्हाला समजला नसेल तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.